प्रसारित करत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात उष्णतेचा पारा 40शी पार. लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला. केळ्यापासून पूरक पदार्थ बनवणाऱ्या गडे दाम्पत्याचा वेगळा प्रयोग. आणि जिल्ह्यातल्या 42 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर राजेश यावलकर. गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढत असून यंदाच्या हंगामातील तापमानाने उच्चांक गाठला आहे. जळगाव शहराचा पारा 41.8 वर गेला होता. देशातील पहिल्या 5 शहरांमध्ये जळगाव शहर 4थ्या तर राज्यात 3ऱ्या क्रमांकावर होते. उष्णाची दाहकता कमी करण्यासाठी रसदार फळं, ताक, लस्सी आणि उसाच्या रसाला प्रचंड मागणी वाढली आहे. मात्र यंदा अजूनही कुठेही पाणपोई दिसत नाही. त्यामुळे मठ्ठा, आंबट गोड रसदार फळांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मार्चमध्येच फळांची मागणी आणि दर सुद्धा वाढल्याचे याचमुळे बघायला मिळत आहे. रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातील 11 विधानसभा मतदारसंघामधील महिला मतदारांची संख्या 16 लाखावर आहे. पुरुष मतदारांच्या तुलनेत ही आकडेवारी 1.5 लाखाने कमी असली तरी महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरणारी आहे आणि मतदारांची ऑनलाईन नोंदणी अद्यापही सुरू आहे. त्यामुळे आतापर्यंत 469 मतदारांची नव्याने नोंद झाली असून निवडणुकीच्या माध्यमातून ते पहिल्यांदाच लोकसभेसाठी मतदान करणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या नाकाबंदीत विना पावती 20 लाखाच्या दागिन्यांसह जळगावच्या सराफा व्यावसायिकाला ताब्यात घेण्यात आले. मुक्ताईनगर चौकात ही कारवाई करण्यात आली. भवरलाल जेठमल जैन असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्याचबरोबर जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघातील घडामोडींना चित्रित करण्यासाठी 36 पथकांवरती जबाबदारी देण्यात आली आहे. मतदान यंत्र अर्थात ईव्हीएमवर करडी नजर ठेवण्यासाठी यंत्रांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना देखील GPS बसवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने 550 वाहनांद्वारे ही संपूर्ण प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. भाजपाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव आणि रावेर दोन्ही मतदारसंघासाठीचे उमेदवार जाहीर केले आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा पत्ता मात्र भाजपाने कट करून स्मिता वाघ यांच्यावरती पक्षाने विश्वास दाखवत जळगावच्या जागेसाठी त्यांना संधी दिली आहे. तर रावेरमधून रक्षा खडसे या 3ऱ्यांदा संधी देण्यात आलेली आहे. भाजपाकडून जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांवरती महिला उमेदवारांना संधी दिली गेली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून रावेरची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला तर जळगावची जागा उभाटा शिवसेना गटाकडे आहे. उभाटा शिवसेनातर्फे पारोळा येथील पूर्वाश्रमीचे भाजपचे करण पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर रावेरच्या जागेसाठी राष्ट्रवादीने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. कुसुम आणि अशोक गडे या दाम्पत्याने केळीच्या माध्यमातून पूरक उत्पादकांची निर्मिती केल्यामुळे केळीच्या दरातील चढ उतारांमुळे येणाऱ्या चिंता मात्र आता मिटल्या आहेत. केळीच्या बिस्किटाला पेटंट मिळवणाऱ्या या दाम्पत्याने आता केळीच्या पिठापासून गुलाबजामुन तयार केलेले आहेत. जळगाव जिल्ह्यातील 42 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवायला लागली आहे. मार्च अखेरीस या 42 गावांमध्ये 71 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यातच या गावांची संख्या दुपटीवर जाण्याची देखील भीती व्यक्त करण्यात येत आहे. रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर केळी मालाला चांगलाच उठाव असून दर्जेदार मालाला 1500 ते 1700 रुपयापर्यंत प्रति क्विंटल भाव हा मिळत आहे. केळीचा हा दर मात्र आता स्थिर असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या आठवड्यात कापूस 500 रुपयांनी तर मक्याचे भाव 300 रुपयांनी खाली आले आणि आता त्यात भर पडली हरभऱ्याची. हरभऱ्याचे देखील दर जवळपास 400 रुपयांनी घसरला आहे. यामुळे शेतकरी मात्र आता हैराण झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तरुणाला जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक करून त्याच्याकडून 9,77,000 रुपये 760 रुपये किमतीचे 122 ग्रॅम MD जप्त केले गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसारची जयंती जल्लोषात जळगाव जिल्ह्यात साजरी करण्यात आली. जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान येथील GM फाउंडेशन कार्यालयाजवळ शिवचरित्र ग्रंथाचे वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांची जळगाव शहरातून भव्य अशी मिरवणूक देखील काढण्यात आली. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव. श्रोते हो, याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.